18 सप्टेंबर 2023 रोजी श्री खामगाव महोत्सव 2023 कार्यक्रमाची सुरुवात स्थानिक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर असलेल्या भव्य मंडपात श्री गणेशाचे वंदन पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली। या प्रसंगी श्री खामगाव महोत्सव 2023 समितीचे अध्यक्ष राम मोहिते, अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईक नवरे, अंजुमन मुफिद्दुल इस्लाम संस्थेचे अध्यक्ष तथा खामगाव महोत्सव 2023 समितीचे उपाध्यक्ष डॉक्टर वकार उल्लख खान, वंचित बहुजन आघाडीचे नेते अशोक सोनोने, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर, सागर फुंडकर, आशिष चौबेसा, ओंकार अप्पा तोडकर, राजेश झापर्डे, अपर पोलीस अधीक्षक खामगाव अशोक थोरात आदी मान्यवर उपस्थित होते व सर्व मान्यवरांचा शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी डॉक्टर वकार उल्लख खान यांनी आपले मनोगत व्यक्त करून संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच खामगावात या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले। सुनील कडासने यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आपण सर्व एकच आहोत। मी आयोजन समितीचे आभार व्यक्त करतो व आशा करतो असेच कार्यक्रम दरवर्षी आयोजित केले जातील। बुलढाणा जिल्ह्यात विशेषतः खामगावात वर्षानुवर्षे शांतता प्रस्थापित झाली आहे असे अनेक वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले। आपल्या भावना व्यक्त करताना विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईक नवरे म्हणाले की अमरावती विभागातील 5 जिल्ह्यांमध्ये बुलढाणा जिल्ह्याचा समावेश आहे व मला बुलढाणा जिल्ह्यात आल्यानंतर खूप आनंद वाटत आहे। अमोल अंधारे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की श्री खामगाव महोत्सवाची संकल्पना अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी मांडली व त्यांच्या पुढाकारामुळे हा श्री खामगाव महोत्सव 2023 सुरू झाला आहे। आमदार आकाश फुंडकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना श्री खामगाव महोत्सव आयोजित केल्याबद्दल समितीचे कौतुक करून आभार व्यक्त केले। नंतर हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम सुरू झाला होता। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।